बदलापूर येथे 2 चिमुरड्या बालिकांवर अत्याचाराची घटना घडली। या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे। राज्यात उरण येथे यशस्वी शिंदे हिची हत्या, तर आता बदलापूर, यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक होऊन आज रस्त्यावर उतरला। ठाकरे गटाकडून आज कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात बदलापूर येथील घटनेचा निषेध करत निदर्शने करण्यात आली। राज्यात लाडकी बहीण योजना केलीत, पण या राज्यात सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे। या राज्यात लाडक्या बहिणींच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, तेव्हा महिलांना आता कोयते वापरण्याची परवानगी द्या म्हणत शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली। बदलापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली। बालवाडीच्या 2 चिमुकल्या मुलींचे शाळेच्या शिपायाने लैंगिक शोषण केले, त्यामुळे बदलापुरात जनप्रक्षोभ उसळला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातून देखील निषेध व्यक्त करण्यात आला आहे। कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पुढाकारातून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निषेधाचे विविध फलक घेऊन महिलांवरील अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। चिमुरड्यांवर अशा अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करणं अभिप्रेत आहे। मात्र बदलापूर घटनेत पालकांना बसवून ठेवण्यात आलं। गुन्हा दाखल करायला 12 तास लागले। पोलिसांवर महायुतीच्या काळात किती दबाव आहे हे यातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी व्यक्त केली। यावेळी जमलेल्या जनतेने देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत गुन्हा दाखल करायला 12 तास का लागले, यावर प्रश्न उपस्थित केले। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख सुरेश गुमारे, संघटक बाबू घारे, नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, कर्जत शहर प्रमुख निलेश घरत, कृष्णा जाधव, माधव कोळंबे, कॉलेज कक्ष प्रमुख सुजल गायकवाड, महिला जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते। जनोदय करिता गणेश पवार, कर्जत। Thank you.